सी अगेन वेलकम टू ऑल. सगळ्यांचं स्वागत. काल आपण जे इंडिकेटर बघितलं होतं तो बघितलं होतं एक व्हॉल्यूम, राईट. एक डायव्हर्जन्स, व्हॉल्यूम डायव्हर्जन्स कसा असतो त्या विषयावर आपण चर्चा केली होती. आज खूप जास्त इम्पॉर्टंट व्हॉल्यूम काय इम्पॉर्टंट आहे बिकॉज जर प्राइस जर वरती जात असेल तर त्याच्यामध्ये रिअल मध्ये इंटरेस्टेड आहे का. सी आय एम अगेन रिपीटिंग, इंडिकेटर इज जस्ट युअर सपोर्टिंग हँड. इंडिकेटरवर तुम्ही ट्रेड घेऊ शकत नाही. इंडिकेटर तुम्हाला फक्त एक सपोर्ट करतो आणि कन्फर्मेशन वाढवतो, आपली प्रोबॅबिलिटी वाढवतो, कन्फर्मेशन वाढवतो, है ना इंडिकेटर. मग व्हॉल्यूम जो आहे, व्हॉल्यूम आपल्याला काय कन्फर्मेशन वाढवतो. व्हॉल्यूम आपल्याला कन्फर्मेशन वाढवणार की आपली जी ट्रेडिंग प्रोबॅबिलिटी आहे ती वरती आपल्याला घेऊन जातो, म्हणजे 50% ची ट्रेडिंग प्रोबॅबिलिटी जी आहे ती वाढवतो. म्हणून व्हॉल्यूम आपण कन्फर्मेशन घेतलं. आज आपण मुव्हिंग एव्हरेज आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हे दोन जे आहे ते बघणार आहोत. तर फर्स्ट पार्ट जो आहे आपला मुव्हिंग एव्हरेज. मुव्हिंग एव्हरेज कशासाठी वापरतो आपण. ट्रेंड आयडेंटिफिकेशन साठी वापरतो. म्हणजे वेगवेगळ्या टाइम फ्रेमला वेगवेगळे ट्रेड असतात. तर आपण या ठिकाणी मुव्हिंग एव्हरेज आज फर्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. सगळ्यांनी पेन आणि पेपर जर असेल तर तो तुम्ही प्रॉपर पद्धतीने ठेवा. काही स्क्रीनशॉट काढायचे असतील मी तुम्हाला सांगेल, ते स्क्रीनशॉट पण तुम्ही काढून घ्या. ओके. आणि हे सगळं जे आहे ते आपण लाईव्ह मार्केटमध्ये शिकणार आहोत. काल परवा कोणाचा क्वेश्चन होता की लाईव्ह मार्केट, आपण सगळं लाईव्ह मार्केटमध्ये शिकणार आहोत. ओके. सो काल वॉच लिस्ट मॅनेजमेंट मी सांगितलं होतं, ते पण एकदा तुम्ही बघून घ्या. ते डिलीट केलं. सगळ्यात अगोदर तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवर जायचं किंवा तुम्ही कुठलाही ऍप्लिकेशन जर यूज करत असेल तर त्या ऍप्लिकेशन मध्ये जायचं. त्यानंतर इथे तुम्ही इथे 3 EMA असं टाईप करायचं. तर इथे जर गेला तर तुम्हाला असे बरेच सारे EMAs दिसतील, है ना. खूप सारे EMA म्हणजे मूव्हिंग एव्हरेज, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज, असे बरेचसे दिसतील. पण आपल्याला जो चूज करायचा आहे तो हे बघा, हा हा हे जे आहे MODHELIUS, हा जो आहे हा 3 मूव्हिंग एव्हरेज हा आपल्याला बघायचा आहे. थ्री मुव्हिंग एव्हरेज, हे बघा हा जो एक, याला तुम्ही सिलेक्ट करायचा. ओके. या मुव्हिंग एव्हरेजला सिलेक्ट केलं इथे की तो जो मुव्हिंग एव्हरेज आहे तुमच्या या ठिकाणी लगेच येऊन जातो इथे. हे बघा, इथे तुम्हाला हा मूव्हिंग एव्हरेज येऊन जातो. सगळ्यांनी इथे सिलेक्ट करून घ्यायचं. जसा हा मूव्हिंग एव्हरेज झाला इथे सिलेक्ट, त्यानंतर याच्यात जायचं सेटिंग मध्ये. सेटिंग मध्ये मूव्हिंग एव्हरेज काय ते पण तुम्हाला सांगतो. पहिले सेटिंग लक्षात घ्या. सेटिंगला ज्यावेळेस तुम्ही येतात, इनपुट्स मध्ये जाणार, इथे EMA सिलेक्ट करायचं. EMA, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजेस. इथे दुसऱ्यांदा पण EMA करायचं आणि तिसरा पण घ्यायचा EMA. आता मूव्हिंग एव्हरेजचे दोन प्रकार असतात. पहिला असतो सिंपल मूव्हिंग एव्हरेज आणि दुसरा असतो एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. डिटेलमध्ये थेरोटिकल जायची गरज नाहीये जास्त. वाय? बिकॉज दिस इज वी डोंट हॅव टू नीड थेरोटिकल पेपर. आपल्याला थेरोटिकल पेपरची काही गरज नाहीये. म्हणून प्रॅक्टिकल डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो विदाउट वेस्टिंग टाइम. आपल्याला EMA घ्यायचा पहिला 50, दुसरा 100 आणि तिसरा जो आपण घेणार आहोत तो 200. 50, 100 आणि 200. हा जो मूव्हिंग एव्हरेज आहे हा खूप जास्त अभ्यास करून इथे सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर जे गोल्डन रेशो ज्याला म्हणतात, जे तुम्ही थोडंसं ऍडव्हान्स मध्ये गेलात ना तर तिथे तुम्हाला दिसेल गोल्डन रेशो. तर तो तुम्हाला या ठिकाणी गोल्डन रेशो म्हणजे 100 आणि 200च्या क्रॉसवर, याला गोल्डन रेशो म्हणतात. डेथ क्रॉस सुद्धा म्हणतात आणि गोल्डन रेशो सुद्धा म्हणतात, वेगवेगळे. तर 50, 100 आणि 200 असं घ्यायचं. स्टाईल मध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही कलर घेऊ शकतात, बट आय प्रेफर जो फर्स्ट मूव्हिंग एव्हरेज आहे MA1, हा मी येलो कलरचा घेतला या ठिकाणी. तो आहे 50चा मूव्हिंग एव्हरेज. हा जो सेकंड आहे ब्ल्यू कलरचा, तो आहे माझा 100चा मूव्हिंग एव्हरेज. आणि थर्ड रेड कलरचा आहे तो माझा आहे 200चा मूव्हिंग एव्हरेज. त्यानंतर असं केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ओके क्लिक केलं की तुम्हाला हे असं एक मूव्हिंग एव्हरेज दिसेल. या मी चार्टला जरी ते हाईड केलं, अशा प्रकारे एक मूव्हिंग एव्हरेज दिसतो. आता मूव्हिंग एव्हरेज म्हणजे काय. हा जो 50 आहे, मी इथे टाइम फ्रेम करतो 1 तासाची. सिंपल लक्षात घ्या, ही येलो कलरचा मूव्हिंग एव्हरेज आहे 50चा. मी काय करतो इथे हॉरिझॉन्टल लाईन करतो. म्हणजे हा जो पॉईंट मला दिसतोय 1.06999, ही जी प्राइस आलेली आहे याचा मूव्हिंग एव्हरेज आहे 50. म्हणजे इथून मागे जर मी 50 कॅन्डल जर काउंट केल्या या ठिकाणी, 50 कॅन्डल्स मागे काउंट केल्या, तर त्याचा जो ऍव्हरेज आहे तो ऍव्हरेज मला या ठिकाणी एवढा दिसणार. किती आहे? 1.06999. ओके. मागच्या 50 कॅन्डल्सचा ऍव्हरेज हा एवढा दिसतो या ठिकाणी. ओके. मी शेअर्सवर घेतो. स्टॉक्सवर तुम्हाला दाखवतो, म्हणजे स्टॉक्सवर थोडस तुम्हाला
आता हा हिंडल्कोचा स्टॉक्स घ्या. हे 4 तासाचा ही जी लाईन दिसते मला किती 675, त्यानंतर ही ब्ल्यू वाली किती 655 आणि 620. म्हणजे जर मी ही येल्लो लाईन पकडली तर येल्लो लाईन पासून मागच्या 50 कॅन्डल्स 48 50 ही कॅन्डल म्हणजे ही कॅन्डल तर ही कॅन्डल या पूर्ण कॅन्डलचा मी जर ऍव्हरेज पकडला म्हणजे याची प्राइस प्रत्येक कॅन्डलचा जर ऍव्हरेज पकडला तर तो ऍव्हरेज किती आहे या ठिकाणी ऍव्हरेज आहे 675. हा माझा ऍव्हरेज येतो किती 675 माझा ऍव्हरेज येतो. सिमिलरली मी जर या ठिकाणी मागच्या 100 कॅन्डल ही ब्ल्यू कलरची लाईन किती 100 मी इथून मागे जर 100 कॅन्डल पकडल्या इथे 100 हा इथून ही कॅन्डल ते इथपर्यंत एवढ्या कॅन्डल पकडल्या आणि जर याचा व्हॉल्यूम सॉरी ऍव्हरेज काढला ऍव्हरेज तर मात्र तो ऍव्हरेज येणार 655. आता ऍव्हरेज कसं काढायचा हे तुम्हाला स्कूलमध्ये शिकला असेल. दॅट इज माय नॉट माय रोल. ऍव्हरेज कसं काढायचं हे तुम्हाला माहिती असेल. तर ऍव्हरेज तुमचा इथे येतो आणि जर 200 कॅन्डल पकडल्या म्हणजे या ठिकाणी पासून जर मागच्या 200 कॅन्डल पकडल्या किती 4 तासाच्या तर तो ऍव्हरेज येणार माझा 620. एक सिंपल मी एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल क्लास 5 क्लास 6 आणि क्लास 7 मी जर तुम्हाला सांगितलं की क्लास 5 चे जे मेंबर आहे त्यांना ऍव्हरेजली 90% मार्क्स आले आणि जो एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचे मार्क जे आहे ते 70% त्याला मार्क्स आहे आणि ऍव्हरेज क्लासचा ऍव्हरेज आहे तो आहे 90. मग तुम्हाला काय लक्षात येणार की तो जो पर्टिक्युलर स्टुडंट आहे ज्याला आपण 50 किंवा 60 मार्क्स आलेले तो एक डल कॅटेगरी मधला स्टुडंट आहे का कारण ऍव्हरेज 90 आहे आणि त्याच्यापेक्षा त्याचे मार्क जे आहे ते खाली आहे. म्हणजे तो स्टुडंट जो आहे तो लो कॅटेगरीचा किंवा डल कॅटेगरीचा स्टुडंट आहे. याच्याच अपोजिट मध्ये क्लास 5th मध्ये मी जर तुम्हाला सांगितलं की ऍव्हरेज त्याचा 60 आहे पर्सेंटेज ऍव्हरेज पर्सेंटेज 60 आहे. बट एखाद्या विद्यार्थ्याला जर 80% मार्क मिळाले तर याचा अर्थ काय आहे तो ऍव्हरेज पेक्षा हुशार आहे. तो हुशार आहे तो एक्स्ट्रा मार्क्स त्यांनी घेतलेले आहे. म्हणजे ऍव्हरेज आपल्याला एक बेस व्हॅल्यू एक फाउंडेशन प्रोव्हाइड करते. जर प्राइस अगेन आता टेक्निकली मी येतो जर प्राइस ऍव्हरेज प्राइस पेक्षा जर वरती ट्रॅव्हल करत असेल तर आपण त्याला असं म्हणतो की मार्केट एक अप ट्रेंड मध्ये आहे. क्लिअर. जर ऍव्हरेज प्राइस पेक्षा जर ऍव्हरेज प्राइस पेक्षा जर कॅन्डल्स खाली असतील तर आपण म्हणणार की प्राइस एक डाऊन ट्रेंड मध्ये आहे. गॉट इट. आणि हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट ज्यावेळेस पण तुम्ही कॅन्डल सॉरी मुव्हिंग ऍव्हरेजेस बघणार तर या ठिकाणी मुव्हिंग ऍव्हरेज आणि प्राइसच्या कॅन्डल याच्यामध्ये एक मॅग्नेट असतं असं तुम्ही समजा. मॅग्नेट एक मॅग्नेट असतं. मॅग्नेट एक लक्षात घ्या मॅग्नेट किंवा तुम्ही असं समजा या दोघांमध्ये एक आई वडिलांसारखं नातं असतं या दोघांमध्ये है ना आई वडिलांसारखं हे दोघांना कधी एकमेकांपासून दूर ठेवू शकत नाही. म्हणून काय होतं ज्या ज्या वेळेस पण प्राइस या मुव्हिंग ऍव्हरेज पासून दूर गेली म्हणजे डिस्टन्स मेंटेन केला एक तर एक पॉइंट असा असतो की मॅक्सिमम म्हणजे हा जो मी सांगतोय तुम्हाला सीन हा 80% टाइम सीन असा होतो मार्केटमध्ये की हे जे मुव्हिंग ऍव्हरेज आहे हे प्राइसला आपल्याकडे अट्रॅक्ट करतात. हे प्राइसला आपल्याकडे अट्रॅक्ट करतात. ओके. पॉईंट नंबर 2 हा लक्षात ठेवायचा. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा जेव्हा पण तुम्हाला असा मॅक्सिमम गॅप दिसेल जास्त मोठा गॅप तेव्हा तुम्ही असं समजायचं एकतर ही जी लाईन आहे म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेज आहे हा एकतर प्राइसच्या जवळ मूव्ह होईल किंवा दुसरं प्राइस जी आहे ती मुव्हिंग ऍव्हरेज जवळ कनेक्ट होणार किंवा इलेस्टिक सारखी ती जवळ खेचून येणार. या दोघांपैकी कुठलं तरी एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी होतो. या दोघांपैकी एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट होणार. ओके. हा पॉईंट नंबर 2 तुम्ही लिहून घ्या. पॉईंट नंबर 3 आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर मुव्हिंग ऍव्हरेज खाली आहे मुव्हिंग ऍव्हरेज खाली आहे आणि प्राइस जर मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा वरती असेल तर ज्यावेळेस प्राइस अशी इथे येते मुव्हिंग ऍव्हरेजवर त्यावेळेस मुव्हिंग ऍव्हरेज ऍज अ सपोर्टचा काम करते. मुव्हिंग ऍव्हरेज ऍज अ सपोर्टचा काम करते. प्राइस मुव्हिंग ऍव्हरेजला टच करते आणि वरती निघून जाते. ओके. हा थर्ड पॉईंट लक्षात घ्या. फोर्थ पॉईंट लक्षात घ्यायचा आपण ज्या वेळेस मुव्हिंग ऍव्हरेज वरती आहे आणि प्राइस खालून वरती येत असेल त्यावेळेस मुव्हिंग ऍव्हरेज कशाचं काम करणार टाइप इन द कमेंट बॉक्स. त्यावेळेस मुव्हिंग ऍव्हरेज कशाचं काम करेल प्लीज. व्हेरी गुड आदित्य व्हेरी गुड. मुव्हिंग ऍव्हरेज आर म्हणजेच रेजिस्टन्सचं काम करतात. क्लिअर. आता हे सगळं थेरोटिकल मी सांगितलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी आपण आता प्रॅक्टिकली बघणार आहोत. क्लिअर. मी काय चार पॉईंट सांगितले. इफ नॉट देन आय विल रिपीट द सेशन. मी परत एकदा सांगतो. जर समजलं आहे का तर येस टाईप करा.
अगर डबल सांगायचं असेल तर मला सांगा, मी डबल एकदा रिपीट करतो, नाहीतर आपण पुढे जायला. बाकी मेंबर्स समजले सगळ्यांना? हे 4 पॉइंट जे सांगितले ते लक्षात आले सगळ्यांना? रिपीट एकदा परत सांगा प्लीज. ओके, अजून अजून एक रिप्लाय प्लीज रिपीट. ओके फाईन, नो इश्यू. गोष्टी नवीन असतात त्यावेळेस रिपीट केलेलं योग्य आहे. रेकॉर्डिंग सगळी अवेलेबल आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळेल. सगळ्यांना परत एकदा सांगतो, नोटबुक आणि पेन असेल तर लिहून घ्या. 4 पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचे. फर्स्ट पॉइंट, प्राइस. इथे आपण प्राइस घेऊया ना. प्राइस जर मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असेल, मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असेल म्हणजे प्राइस एक अप ट्रेंड मध्ये आहे. ओके, प्राइस जर मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा खाली असेल, आता हे ग्रेटर दॅन और लेस दॅन हे साइन आहे. प्राइस जर मुव्हिंग ॲव्हरेज, सॉरी इथे आपण काय करूया व्यवस्थित, मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा खाली असेल तर आपण असं समजूया, हा जो आहे हा एक डाऊन ट्रेंड आहे. हा पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जर प्राइस मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असेल तर मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे, मुव्हिंग ॲव्हरेज ते एक सपोर्टचं काम करतात. मुव्हिंग ॲव्हरेज सपोर्टचं काम करतात. आणि सिमिलरली प्राइस जर मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा खाली असेल तर मुव्हिंग ॲव्हरेज एक रेजिस्टन्सचं काम करतात. हे पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 3 असं लक्षात घ्यायचं, जर मुव्हिंग ॲव्हरेज आणि प्राइस या दोघांमध्ये जर जास्त डिस्टन्स असेल, जास्त, तर प्राइस मुव्हिंग ॲव्हरेजकडे इलॅस्टिक सारखी अट्रॅक्ट होते. मुव्हिंग ॲव्हरेजकडे अट्रॅक्ट होऊन मुव्हिंग ॲव्हरेजला येते. ठीक आहे? तर एवढ्या ह्या 3 ते 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आणि याच्यावरून आपण ट्रेडमध्ये कन्फर्मेशन कसं घेतो ते आपण या ठिकाणी बघूया. ओके, आता मी तुम्हाला काही लाईव्ह एक्झाम्पल, लाईव्ह सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. डिपेंड अपॉन टाइम फ्रेम. येस, ऑब्व्हियसली डिपेंड अपॉन टाइम फ्रेम. म्हणजे वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये वेगवेगळे चार्ट असतात. पण मुव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये रिस्पेक्ट करताना दिसेल. आता ट्रेड कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. ऑब्व्हियसली जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल मला एखादा स्विंग ट्रेड घ्यायचा आहे, म्हणजे मला 1 वर्ष 2 वर्षासाठी ट्रेड घ्यायचा आहे, तर मी काय करणार, इथे वीकली टाइम फ्रेम वापरतो. वीकली टाइम फ्रेम हे बघा, सी, जस्ट ऑब्झर्व ना, जस्ट ऑब्झर्व हिअर. हे बघा, हा किती एक्झॅक्टली ॲट मुव्हिंग ॲव्हरेजला, हा 50चा मुव्हिंग ॲव्हरेज आहे. 50 मुव्हिंग ॲव्हरेज. ओके, इथे 50, हा आहे 100 आणि हा आहे 200. ओके, क्रॉस ओव्हरची स्ट्रॅटर्जी मी शिकवणार नाही, कारण मुव्हिंग ॲव्हरेजच्या क्रॉस ओव्हरच्या स्ट्रॅटर्जी ज्या आहेत त्या ऑलवेज, म्हणजे मला तरी ऍक्च्युली याच्यामध्ये खूप जास्त प्रॉफिटेबल स्ट्रॅटर्जी दिसलेली नाहीये. म्हणून मुव्हिंग ॲव्हरेज ॲज अ सपोर्ट रेजिस्टन्स कसे काम करतात आपण ते बघूया. आणि तुम्ही जर इथे बघत असणार या ठिकाणी, इथे जर बघत असाल तर तुम्हाला विदाऊट मुव्हिंग ॲव्हरेज, पहिल्यांदा विदाऊट मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आहेत. जसं मी इथे काय करणार, हा हा इथून शार्प ड्रॉ झालाय बघ. इथे मी काय करतो, एक सपोर्ट ड्रॉ करतो. आता या सपोर्टवर मार्केट हा फर्स्टच अटेम्प्ट येतोय, तर माझी तशी प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट इथून वरती जाणार आहे. पण मी फक्त इथं मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर ऑन केलं तर मुव्हिंग ॲव्हरेजला या ठिकाणी एक 200चा मुव्हिंग ॲव्हरेज येतोय. हा 50, 100 आणि 200, 200च्या मुव्हिंग ॲव्हरेजला मार्केटनी अशा प्रकारे एक रिजेक्शन दिले किंवा एक इनडिसिजिव्ह कॅन्डल बनली आहे. तर मी काय आहे, ट्रेडमध्ये कॉन्फिडंट होणार. मला एक कन्फर्मेशन भेटतो. ऑलरेडी पहिलं कन्फर्मेशन कोणाचं आहे, टूलचं आहे. पहिलं कन्फर्मेशन टूल कुठला आहे, हा सपोर्ट आहे, याला रेक्टँगलचं टूल बोलतात. टूलनी मला पहिलं कन्फर्मेशन दिलं, येस इथे माझं काय आहे, एक सपोर्ट आहे. आणि दुसरं कन्फर्मेशन मला कोणी दिलं, एक मुव्हिंग ॲव्हरेजने मला दुसरं कन्फर्मेशन दिलं. मग जेव्हा आपल्याला असे 2 कन्फर्मेशन भेटतात आणि प्लस आपल्याकडे प्राइस ऍक्शन म्हणजेच कॅन्डल स्टिकचं जर कन्फर्मेशन मिळालं तर मात्र आपण या ठिकाणी बिनधास्त ट्रेड घेऊ शकतो. आपण काय करू शकतो, एक बिंदास ट्रेड घेऊ शकतो. आता ही वीकली टाइम फ्रेम आहे, आपण काय करूया, याला इथे राऊंड करूया इथे, आणि एक डे टाइम फ्रेम मध्ये काही आपल्याला कन्फर्मेशन या ठिकाणी मिळतंय का ते चेक करूया ना. इंटरनेटला काय झालं, डे टाइम फ्रेमला काही आपल्याला कन्फर्मेशन मिळते का चेक करूया. पण आहे कलर क्लिअर करून ठेवलेलं आपण. काय दिसतंय तुम्हाला, मला दिसतंय, तुम्हाला दिसतंय का?
ओके, साऊंड येतोय क्लिअर? येस सर. ओके, ग्रेट. इथे काही दिसतंय तुम्हाला? इथे काय दिसतंय सांगा? कारण मला इथे काहीतरी दिसतंय. तुम्हाला दिसतंय का? आता तुम्ही मला रिप्लाय द्यायला पाहिजे इथे. एनीवन? काय दिसतंय या ठिकाणी? इथे मी ट्रेड घेऊ शकतो का? काही दिसतंय का तुम्हाला? मला दिसतंय. बोला आता. काही दिसतंय? इथे आपण एक राउंड केला होता ना, हा राउंड. म्हणजे आपण ही वीकली टाइम फ्रेमवर इथे आपण बघितलेलं होतं. हा इथे. आणि इथेच मी विचारतो काही. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. फंटास्टिक. हे बघा, सी हिअर इज डब्ल्यू पॅटर्न. इथे डब्ल्यू पॅटर्न. आणि जर मी इथे आता थोड्या वेळाने आपला जो सेशन होणार आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, तर आमचे जे ओल्ड स्टुडंट आहेत, त्यांना हे बरोबर लक्षात येईल. ओके. त्यांना बरोबर लक्षात येईल मला काय बोलायचंय, की तुम्हाला मी सांगेल आता जो सेकंड सेशन आहे ना, तोच आहे या ठिकाणी. ओल्ड स्टुडंट पैकी मला सांगा कोणीतरी, व्हॉट इज दिस रिप्रेझेंट? व्हॉट इज दिस रिप्रेझेंट? हे काय आहे? RSI divergence. Very good, very good. See, here is you can see RSI divergence. Then I am getting multiple confirmation, है ना? हे बघा, हे RSI डायव्हर्जन. आता RSI डायव्हर्जन काय आहे ते आपण सेकंड सेशनला घेणारच आहोत. बट इथे आपल्याला क्लिअर कट समजते मित्रांनो, की आपण या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतो. जर जी ट्रेडची प्रोबॅबिलिटी बद्दल मी ऑलवेज बोलत असतो, आपली फक्त प्रोबॅबिलिटी वाढवायची. ती म्हणजे काय? पहिल्यांदा आपल्याला एक टूलचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे. टूलचं कन्फर्मेशन घेतलं आपण, येस. दुसऱ्यांदा आपल्याला एक इंडिकेटरचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे. इंडिकेटरचं कन्फर्मेशन घेतलं आपलं 200 मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ प्राइस होते. करेक्ट. आणि तिसरं आणि सगळ्यात टूलचे आपण मूव्हिंग एव्हरेजचं पण घेतलं, सॉरी इंडिकेटरचं, आणि RSIचं पण कन्फर्मेशन घेतलं, डब्ल्यू पॅटर्न. आणि प्राइस ऍक्शन नुसार या ठिकाणी एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्म होतोय. तर असे 3 जर कन्फर्मेशन घेतले मित्रांनो, तर आय एम शुअर, म्हणजे आय एम शुअर जेव्हा तुम्ही ट्रेडिंग जर्नल मेंटेन करणार, मला हेच दिसतं. खूप साऱ्या म्हणजे स्टुडंटच्या ट्रेडिंग जर्नलमध्ये मला हेच दिसतं. आणि याच्यामध्ये तुमचे लॉसेस होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप कमी होते. आणि आपली प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी जास्त वाढते. कारण की हेच आहे मित्रांनो. मी काय सांगतो तुम्हाला, बाकी स्टुडंट जे आहेत ते या सगळ्या गोष्टी करत नाही. ते फक्त ग्रीन कलरची कॅन्डल दिसली की बाय करतात, रेड कलरची कॅन्डल दिसली की सेल करतात. मार्केटमध्ये लोकं अभ्यास करून डोकं लावून कोणीही ट्रेड करत नाही, मी तुम्हाला सांगतो. फक्त प्रोफेशनल ट्रेडच करतात. आणि मार्केटला फक्त तुमची एक सिंगल मिस्टेक तुमचं पूर्ण कॅपिटल वाईप आउट करते. आणि मी तो चान्स बिलकुल देतच नाही. या ठिकाणी बघा, डब्ल्यू पॅटर्न म्हणजे तीन कन्फर्मेशन ज्यावेळेस आपल्याला भेटतात, हा ट्रेड फॉर शुअर ट्रेड असतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं परफेक्ट ट्रेड मिळतात, त्या ठिकाणी तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो नेक्स्ट लेव्हलला जातो. ना? आता तुम्ही बोलणार की सर ह्या सगळ्या गोष्टी लगेच कसे समजणार? आय एम ॲग्री विथ यू. सगळ्या गोष्टी लगेच लक्षात येत नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की यू नीड टू प्रॅक्टिस 100 चार्ट डेली विदाउट फेल. 100 चार्ट डेली. आणि तुमच्या समोरच काल मी ज्या चार्टवर जे चार्ट मी बघितले होते, त्या चार्टवर आज मॉर्निंगचे ट्रेड झाले. आणि त्यानंतर आज जो आहे तो छान प्रकारे प्रॉफिट बुक झालेला आहे. असं. म्हणजे तुम्हाला जे मी सांगतो तेच मी करत असतो आहे ना. आता अंडरस्टँडिंग झाली. आता मी तुम्हाला प्रत्येकाचे ट्रेड तुम्हाला काही दाखवतो, की अगोदर काय करायचं सगळ्यांनी. इथे कन्फर्मेशन घ्यायचे. जास्तीत जास्त कन्फर्मेशन घ्यायचे. हा तर एक ट्रेड झाला. अजून मी 1 तासाची टाईम फ्रेम आहे. आता मल्टी टाईम फ्रेमचा तुम्ही यूज करायचं. या ठिकाणी एक बघायचं. हे बघा, ज्यावेळेस पण मार्केट आता हा फॉल जो आहे ना, हा न्यूजचा फॉल आहे. 3 ते 4 तारखेचं जेव्हा इलेक्शनची जी गडबड होती 3-4 तारखेचं, त्या ठिकाणचा फॉल आहे. त्यामुळे हा इतका सडन फॉल झाला, नाहीतर इतकं सडन फॉल होत नाही. हे बघा, ज्यावेळेस मार्केट 50चा मूव्हिंग एव्हरेज ब्रेक करतो, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की मार्केट शॉर्ट टर्मसाठी एक सेलिंगला गेला आहे. शॉर्ट टर्मसाठी सेलिंगला गेला आहे. पण टाइप इन द कमेंट बॉक्स, ज्यावेळेस मार्केट एक 50चा मूव्हिंग एव्हरेजला कट करतो, त्यावेळेस खाली मार्केटला सपोर्ट किती असतो?
100चा मुव्हिंग ऍव्हरेज हा त्याचा सपोर्ट बनत असतो आणि जेव्हा मार्केट 100च्या मुव्हिंग ऍव्हरेजला ब्रेक करतं त्यावेळेस 200 मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज EMA हा त्याचा एक सपोर्ट बनलेला असतो. ओके, असं म्हणजे अशा प्रकारे मार्केट सपोर्ट कंटिन्युअसली घेत जातो. आता मी जेव्हा लाईव्ह एक्झाम्पल दाखवेल ना तुम्हाला त्यावेळेस एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल तुम्हाला सगळ्यांना. ओके, आपण हे बघूया. आता चार्ट कुठलाही सांगा तुम्ही, आपण त्या चार्ट मध्ये बघूया. बघा, तुम्ही मला सांगा त्यावेळेस ही प्राइस जी आहे हे बघा या मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळच एक गडबड करत होती. हा हा एक पार्ट, हा एक झोन आहे काय? हा झोन आहे. प्राइस काय केली खालून या मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळपासच आहे. मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती प्रॉपर पद्धतीने क्लोजिंग देत नाहीये. कंटिन्युअस मुव्हिंग ऍव्हरेज आणि मुव्हिंग ऍव्हरेज सुद्धा याच्या जवळच होता. मुव्हिंग ऍव्हरेज सुद्धा जवळच होता. त्यामुळे हा जो आहे हा ऍक्च्युअली माझा नो ट्रेडिंग झोन आहे. जर मी मुव्हिंग ऍव्हरेजवर काम करत आहे तर. पण ज्यावेळेस मार्केटने याला याला ब्रेक केलं. आता हा पण फॉल आहे ना, हा न्यूज वगैरे मध्येच फॉल असेल. नाहीतर नॉर्मल मार्केटमध्ये इतकं सडन एकदम अप गेला. असं अप गेला आणि लगेच खाली आला असं होत नाही. एक सडन असा व्ही शेप रिकव्हरी मार्केट कधीच देत नाही. हे व्ही शेप रिकव्हरी असं वरती गेला आणि खाली आला असं मार्केटमध्ये कधीच होत नाही. म्हणजे 100 मधून फक्त एक वेळा असं घडतं. या ज्या सिनेरिओ याला आपण अवॉइड करत असतो. या सिनेरिओत आपण ट्रेड घेत नाही किंवा याच्यावर अनालिसिसही करत नाही. कारण की जी गोष्ट मार्केटमध्ये सगळ्यात जास्त वेळा होते आपण त्याला फॉलो करतो. सी आता काय होईल मार्केटने एकदा या तिघही हे बॅरियर आहे. हे बॅरियर आहे. हा 50चा, 100चा आणि 200चा हे बॅरियर आहे. जेव्हा मार्केट हे तिघही बॅरियर तोडतात, त्यावेळेस मार्केट जे आहे ते दुसऱ्यांदा वरतून जेव्हा खाली येतो, तर हा कशाचं काम करेल? हे बघा, वरतून जेव्हा खाली येतो, हा करेल एक रेझिस्टन्सचं काम. है ना? मी 2-3 गोष्टी सायमल्टेनियसली दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. प्राइस जी आहे याच्या जवळ होती. इथून प्राइस वरती जायला लागली, परत खाली आली. वरती जायला लागली, परत मूव्हिंग एव्हरेजने त्याला अट्रॅक्ट केलं आणि अट्रॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही मूव्हिंग एव्हरेज आहे, मूव्हिंग एव्हरेज आणि मूव्हिंग एव्हरेजच्या एक्झॅक्टली जवळ जर तुम्हाला असं काही पॅटर्न बनत असेल, हा पॅटर्न इथे, तर तुम्ही या ठिकाणी एक कन्फर्मेशन घेणार. तुमचा स्टॉप लॉस जो आहे, तो मूव्हिंग एव्हरेजच्या खाली तुमचा स्टॉप लॉस राहील. इथे म्हणजे तुम्हाला कॅन्डल स्टिक्सचं पण कन्फर्मेशन मिळतंय आणि दुसरं तुम्हाला मूव्हिंग एव्हरेज म्हणजे इंडिकेटरचं सुद्धा एक कन्फर्मेशन मिळतंय. असे 2 कन्फर्मेशन नुसार तुम्ही ट्रेड या ठिकाणी घेऊ शकता. हे बघा वरतून खाली आला इथे. फक्त आता लक्ष द्या. मी फक्त एक्झाम्पल दाखवतो. शिकवण्याचा पार्ट एवढाच होता. हे बघा वरती आलं, इथून खाली आलं, एक सपोर्ट घेतला, अगेन अप. अगेन इथे आला, सपोर्ट घेतला, अप. अगेन इथे आलं, हा ब्रेक केला. बट या ठिकाणी बघा हा जो लो आहे, हा प्रॉपर ब्रेक झालेला नाहीये. म्हणून तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेऊ शकता. इथून अगेन मार्केट रिपीट वरती. टेल मी जर इथे अशी कॅन्डल अशी हाय व्हॉल्यूम वाली कॅन्डल जर क्लोजिंग झाली असती इथे, अशी एक रेड कलरची कॅन्डल गेली आणि हाय हाय याचा व्हॉल्यूम पण हाय असता. तर पुढचा मार्केटचा सपोर्ट कोणता असता? 100 मूव्हिंग एव्हरेज. आणि जर मार्केटने 100 मूव्हिंग एव्हरेजला पण जर ब्रेक केला असेल, तर मार्केटसाठी पुढचा सपोर्ट कुठला होता? व्हेरी गुड, 200. इथं हा सपोर्ट असतात. म्हणजे मार्केट जेव्हा वरतून खाली येतं, त्यावेळेस मूव्हिंग एव्हरेज एक सपोर्टचं काम करत असतं. अगेन आय एम रिपीटिंग की हे 100% वर्क करतं का? आन्सर इज नो. नो theory, no strategy, no price action will work in the market 100%. But you can say that की मला हे लक्षात येईल प्रॅक्टिस करून की हा या ठिकाणी आल्यानंतर जर असा सीन होतोय, असं असं एखादी कॅन्डल जर बनते, तर मात्र इथून ते अपला जाऊ शकतं. म्हणजे मार्केट इज ऑलवेज वर्किंग ऑन प्रोबॅबिलिटी. मी हे सांगतो की मी जे शिकवतोय ते 100% मार्केटमध्ये वर्क करतं असं नाहीये. बट तुम्ही जर याच्यावर प्रॅक्टिस केली, तर तुमची जी ट्रेडिंग प्रोबॅबिलिटी आहे, ती नक्कीच वाढू शकते. तुमचा प्रॉफिट पर्सेंटेज नक्कीच वाढू शकतो. तुमचं अकाउंट जे आहे ते 0 होऊ शकत नाही. व्हाय? बिकॉज माझ्या प्रत्येक स्ट्रॅटेजीला, माझ्या प्रत्येक सेटअपला मी स्टॉप लॉस दिलेला आहे. जसं आता इथे इथे जो आहे आपण, इथे जर ट्रेड घेतला असता आपण या ठिकाणी ना, या ठिकाणी जर ट्रेड घेतला असता, लॉंग पोझिशन इथे जर ट्रेड घेतला असता किती? आता इथे जर ट्रेड घ्यायचा आहे मला फॉर एक्झाम्पल 1 तासावर मी जर एनालिसिस केलं, तर सगळ्यांनी मला सांगा मी ट्रेड किती टाईम फ्रेमवर घेऊ शकतो? हे खूप वरती गेलं त्यामुळे इथे दिसणार नाही. 1 तासावर जर अॅनालिसिस आहे, तर माझं 5 आणि 15 मिनिटावर मी इथे 5 आणि 15 मिनिटाची टाईम फ्रेम बघणार आणि तिथे बघणार काही डब्ल्यू पॅटर्न बनतो आहे का? काही अशा प्रकारचा हॅमर वगैरे काही बनतो आहे का? किंवा असं कन्सोलिडेशन मार्केट होतंय. या कन्सोलिडेशनच्या वरती मार्केटने काही ब्रेक केला आहे का? किंवा मार्केट अशी काही ट्रेंड लाईन ब्रेक करतोय का?
हे सगळं मी अनालिसिस करणार. म्हणजे ट्रेडिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला बरोबर बुलिश एंगल्फिंग होते का? काही ना काही मी या ठिकाणी बघणार 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. अनालिसिस 1 तासावर, ट्रेड घेणार 5 आणि 15 वर. अनालिसिस 4 तासावर, ट्रेड घेणार 15 आणि 30 मिनिटावर. अनालिसिस डे 1 वर, ट्रेड घेणार 1 तास आणि 4 तासावर. अनालिसिस मंथली टाईम फ्रेमवर, ट्रेड घेणार मी डे आणि H4 च्या टाईम फ्रेमवर. अनालिसिस 3 मंथच्या टाईम फ्रेमवर, ट्रेड घेणार मी वीकली आणि डेलीच्या बेसिसवर. असं. तर अशा प्रकारचे हे कॉम्बिनेशन आहे असं. तर तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करणार त्यावेळेस तुम्हाला एक वेगळ्या लेव्हलचा कॉन्फिडन्स येणार. जस्ट ऑब्झर्व्ह द मार्केट. सी मार्केट इथे आलं, इथून रिजेक्शन गेलं. इथे माझा ट्रेड असणार, याच्या खाली स्टॉप लॉस 1H2 टार्गेट. मार्केटने टार्गेट दिलंय. अगेन याच्यानंतर पण ज्यावेळेस पण तुम्ही मूव्हिंग एव्हरेजला ट्रेड घेणार, तेव्हा सपोर्ट आणि रेझिस्टन्स ड्रॉ होणं म्हणजे एक ॲडिशनल कन्फर्मेशन आपल्याला मिळत असतं ऑलवेज. 50ला. हे 1 तासाच्या टाईम फ्रेमवर मी बघितलं. अशा प्रकारे या ठिकाणी यू कॅन हॅव अ ट्रेड ऑन द मूव्हिंग एव्हरेजेस. त्याच्यानंतर इथे युरो यूएसडी पण बघूया आपण. अजून दुसरं ठीक. तर युरो यूएसडी मध्ये माझा जो आहे तो सेलिंगचा ट्रेड सध्या चालू आहे. ठीक. आता तुम्ही बघा इथे जर बघत असाल मार्केट डे टाइम फ्रेम मध्ये मी अनालिसिस केलं होतं याचं. तुम्हाला मी सांगितलं होतं. डेली नाही आपण मंथली टाइम फ्रेमवर याचं अनालिसिस केलं होतं त्या ठिकाणी. मंथली टाइम फ्रेमवर. आणि आजचा ट्रेड माझा काय, जर आमचे स्टुडंट असतील, तर त्यांना बरोबर लक्षात येईल, की आजचा ट्रेड मी इथे सेलिंगचा का घेतलेला आहे. कारण इथे ट्रेड घेतलाय त्याचं रिझन आहे प्रिव्हियस डे हाय, पीडीएच. हा एक पीडीएच होता, प्रिव्हियस डे हाय. आणि प्रिव्हियस डे हायची लिक्विडिटी मार्केटनी घेतली. त्यानंतर मी छोट्या टाइम फ्रेमवर मूव्हिंग एव्हरेज लावलेला होता इथे. मूव्हिंग एव्हरेज लावला आणि मूव्हिंग एव्हरेजच्या एक्झॅक्ट जवळ दिस इज 200 मूव्हिंग एव्हरेज. आणि ही कॅन्डल कुठली आहे मला सांगा तुम्ही. इज दिस बाईंग कन्फर्मेशन और इज दिस सेलिंग कन्फर्मेशन या कॅन्डलची. ही कॅन्डल कुठली आहे. ओके व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ही एक सेलिंग प्रेशर वाली कॅन्डल आहे आणि त्यामुळेच हे बघा, ही जी लाईन आहे, ही जी लाईन दिसते ही बघा ही माझी लाईन आहे प्रिव्हियस डे हाय प्लस प्रिव्हियस डे हायच्या वरती मार्केट गेलं. वरती मार्केट गेल्यानंतर या ठिकाणी एक हॅमर टाइप कॅन्डल बनवली. हॅमर टाइप विच इज क्लोजिंग इन सी झोन आणि याला मी रेजिस्टन्स म्हणेल. इथे क्लोजिंग दिली आणि क्लोजिंग दिल्यानंतर माझा ट्रेड इथे आहे. आता सुद्धा ट्रेड चालू आहे. इथे मी या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग केलं या ठिकाणी छोट्या टाइम फ्रेमवर. इथून ट्रेड केला, हा माझा स्टॉप लॉस होता आणि त्यानंतर इथून मार्केट खाली आलं. मार्केटमध्ये गोष्टी वर्क करतात. फक्त कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी एकाच गोष्टीला कंटिन्यूअस फॉलो करत असणार तर तुम्हाला ते ट्रेड होणार. आणि हे बघा 4 तासावर मार्केट कितीला रिस्पेक्ट करत चाललंय. मार्केट डाऊन ट्रेंडला गेलंय, इथूनच मार्केट डाऊन ट्रेंडला गेलंय. पण ज्यावेळेस मार्केट इथून वरती जातोय, यू जस्ट ऑब्झर्व्ह हिअर, जस्ट ऑब्झर्व्ह सी द रेजिस्टन्स. मार्केट इथून खाली आलं, ज्यावेळेस वरती जातोय इथे एक रेजिस्टन्स फेस करून परत मार्केट खाली येतं. जेव्हा मार्केट वरती जातोय तर मुव्हिंग एव्हरेज एक रेजिस्टन्सचं काम करतोय. जर मार्केटने याला अशी क्लोजिंग दिली असती तर 100चं मुव्हिंग एव्हरेज यांनी आपल्याला रेजिस्टन्सचं काम केलं असतं. जर मार्केटने याला पण जर अशी क्लोजिंग दिली असती तर मार्केट 200ला मुव्हिंग एव्हरेजने आपल्याला रेजिस्टन्सचं काम केलं असतं. आणि जर मार्केट याच्या पण वरती जर आहे क्लोजिंग देतोय तर याचा अर्थ असा आहे की इथे तुम्हाला असं टर्न व्हायला सुरुवात होईल. असं टर्न व्हायला सुरुवात होईल इथून. म्हणजे मार्केट एक डाऊन ट्रेंड पासून एक अप ट्रेंडला शिफ्ट होत आहे. याचा अर्थ असा होतो. क्लिअर, क्लिअर एव्हरीवन. सगळ्यांना लक्षात येते काय सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण. इफ यस देन येस सर. ओके, टाइप येस इन द कमेंट बॉक्स जर तुम्हाला ते येस समजलं आहे तर. कंटिन्युअसली फक्त 4 ते 5 मेंबरचेच मला रिप्लाय येते. बाकीच्या मेंबरला समजते की नाही आय एम इन शॉक. प्रताप सर तुम्हाला समजतंय का. शुभम सर. जस्ट सी हे जे माझे सेशन्स आहे ना हे तुम्ही वर्षभर ऐका तरीही प्रॉफिट होणार नाही. प्रॉफिट होणार नाही. सर असं का बोलतात. ते याच्यासाठी बोलतो की
हे सगळं जो गेम आहे ना तो फक्त आणि फक्त प्रॅक्टिसचा आहे मित्रांनो. प्रॅक्टिस. तुम्हाला कोणीतरी मेंटॉर पाहिजे. प्रत्येक तुमच्या चुकीवर कोणीतरी बोट ठेवणारं पाहिजे. येस, यू डिड मिस्टेक हिअर. तुमची मिस्टेक झाली, याला रिपीट करा. मग तुम्ही त्या मिस्टेक्स रिपिटेटिव्ह करणार. तर ती जी आहे तुमची ती मिस्टेक ऑटोमॅटिकली तुमच्या एक सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते की हा मला आता अशी मिस्टेक करायची नाहीये. आणि मग तिथून पुढे जे आहे तुमची प्रॉफिटेबल जर्नी स्टार्ट होते. इंडियन मार्केटमध्ये काम करतो का? येस. आता तुम्हाला मी फॉरेक्स मार्केटमध्ये दाखवलं. इंडियन मार्केटमध्ये मी दाखवतो. हा, आजचा माझा विप्रोचा ट्रेड आहे. आजचा विप्रोचा ट्रेड आहे. 1 तासावर मी विप्रोचा ट्रेड घेतला होता. का घेतला होता? यू पीपल विल टेल मी. चला, इथे मी ट्रेड घेतला होता विप्रोचा. चला, मी विप्रोचा ट्रेड कुठे घेतला? मला ते सांगायचं की हा 9:15 आहे, म्हणजे डे 1 इथून स्टार्ट होतोय. मी ट्रेड किती वाजता घेतला? इथे ही डेची कॅन्डल आहे. ओके, इथे लक्षात ठेवा. मी जिथे कर्सर ठेवलं ही डेची कॅन्डल आहे. ही वाली डेची कॅन्डल. मला कोण एक्सप्लेन करतं की आजचा ट्रेड मी का घेतला असेल? सगळं तुमच्या समोर आहे. नवीन स्टुडंट मधून कोणी मला एक्सप्लेन करू शकतं का? वाय आय टूक द ट्रेड? मी या ठिकाणी 95 ला मी बाय केलं आणि 109 ला मी सेल केलं. इथे 109 ला सेल केलं. नवीन मेंबर मधून आता जे शिकवले, हँड रेज करा. हँड रेज करा म्हणजे मी त्यांचं नाव घेईल. आणि बी कॉन्फिडंट आहे ना, बी कॉन्फिडंट. बी कॉन्फिडंट. हँड रेज करा कोणीतरी. आदित्य. अजून न्यू मेंबर आय एम इंटरेस्टेड टू लिसन फ्रॉम न्यू मेंबर. दुसरं कोणाचा हँड रेज झाला नवीन मेंबर? ओके. येस तानाजी सर, प्लीज आस्क टू अनम्यूट. अनम्यूट केलं तुम्हाला, प्लीज. हॅलो. हा, येस सर, प्लीज. हा, म्हणलं तुम्ही ट्रेड घेतला हा, त्याच्यानंतर सगळ्या ग्रीनच कॅन्डल दाखवतात की सर. हो, बरोबर. हं? तेच विचारतोय मी. इथे ट्रेड घेतला का घेतला? तुम्हाला समजलंय का? नाही, मला नाही ते समजलेलं. ओके, मग माझा क्वेश्चन असा होता, ज्यांना समजलंय मी इथे ट्रेड का घेतला त्यांनीच जो आहे हँड रेज करा. पवार सर, नाही, नाही. पवार तुम्ही सांगू शकता? एक्सप्लेन मी करणार ट्रेड मी इथे का घेतला. मी एक्सप्लेन करणार. साहिल पवार सांगू शकता? हो सर. हा, प्लीज सर. सर 50 EMA चा सपोर्ट आहे त्या ठिकाणी. ओके. आणि त्यानंतर त्यामध्ये कन्फर्मेशन साठी ग्रीन कॅन्डल झालेली आणि हॅमर क्रिएशन सुद्धा झालेलं आहे 50 EMA नंतर. आणि त्यानंतर ओव्हरऑल बाईंगच आहे त्या ठिकाणी. ओके, ग्रेट, व्हेरी गुड. तर मी सुरुवातीला काय केलं होतं? सुरुवातीला मी 1 तासाची म्हणजे इंडियन मार्केटला मी 1 तासाला जास्त फॉलो करतो. आदल्या दिवशी डे ची टाइम फ्रेम मी बघत असतो. तर मला इथे ओव्हरऑल काय दिसलं की डे टाइम फ्रेमला मार्केट इथं, हा कालचं मार्केट क्लोज झालं होतं, ही आजची कॅन्डल आहे. तर मला ओव्हरऑल हे दिसलं होतं की मार्केट जे आहे ते एक सपोर्ट पासून खूप जास्त दूर आहे. सपोर्ट पासून खूप मार्केट, ही कालची क्लोजिंग आहे 26 म्हणजे कालची क्लोजिंग आहे. सपोर्ट पासून खूप जास्त दूर आहे मार्केट. म्हणजे आय वॉज एक्सपेक्टेड की उद्या जर हे जर उघडलं तर याच्या वरती कुठेतरी जायला पाहिजे. कारण की तर तुम्ही शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर हा एक सपोर्ट होता. इथे मार्केट इथं कंटिन्युअस या रेंज मध्ये ट्रॅव्हल करत होतं. हा पहिला माझा कालचा अनालिसिस होता. त्यानंतर मार्केट जसं ओपन झालं 9:15 ला, मी काय करतो, तुम्हाला काल जे ट्रेड मॅनेजमेंट सांगितलं होतं, हा सपोर्ट ऑलरेडी माझ्याकडे होता. मार्केट जिथं क्लोज झालं इथे, पण ओपन झाल्यानंतर हा इथे खाली आला होता. खाली आल्यानंतर मी बघितलं की हा जो आहे हा एक्झॅक्टली सपोर्टवर आलेला आहे. मग जेव्हा मी इथे मुव्हिंग एव्हरेज बघितला, मुव्हिंग एव्हरेज लावला, तर तो जो सपोर्ट आहे हा सपोर्ट एक्झॅक्टली माझा 50 मुव्हिंग एव्हरेज पर्यंत होता. त्यावेळेस कॅन्डल रेड बनत होती ही कॅन्डल. म्हणजे जर 15 मिनिट्स मध्ये बघितलं ना, तर ही जी कॅन्डल आहे ना 9:15 वाजता, ही कॅन्डल ही रेड कलरची कॅन्डल बनत होती. तर आय वॉज वेटिंग की मोठ्या टाइम फ्रेम म्हणजे 1 तासावर हा जो आहे या ठिकाणी, त्यावेळेस इथे होतं म्हणजे 1 तासावर ही जी लाईन आहे इथे, ही 1 तासावर ही 250च्या मुव्हिंग एव्हरेज जवळ होती. त्याच्यानंतर मी 15 मिनिटांमध्ये बघितलं तर मार्केट या 200च्या मुव्हिंग एव्हरेज जवळ होतं आणि अशी हॅमर कॅन्डल यांनी क्लोजिंग दिली ती 15 मिनिट्सवर. अनालिसिस कितीवर केलं होतं काल? डे टाइम फ्रेमवर. खाली येऊन
मॉर्निंगला मी किती बघितलं जेव्हा मार्केट ओपन झालं 1 तासाची बघितलं त्या ठिकाणी मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ होतं. मग 15 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये आलो आणि एक कन्फर्मेशन मी काहीतरी शोधत होतो, की मला इथे काही कन्फर्मेशन या ठिकाणी मिळते का इथे. मग मला कन्फर्मेशन मिळाली की हॅमर कॅन्डल बनली आणि जर तुम्ही फिबोनाकीचं जर सेटअप म्हणजे आमच्या क्लासमध्ये जे स्टुडंट आहे ना ते असतील तर त्यांना हे लक्षात आलं असेल की हा जो माझा सेटअप आहे हा माझा किती फेवरेट सेटअप आहे. या ठिकाणी बरोबर मार्केट इथं या कॅन्डलला वरती गेलं. इथून एक टेस्ट घेतला 50 मध्ये आणि अगेन रिपीट वरती. इथे. अशा प्रकारे ते मार्केट या ठिकाणी वरती केलं. मग ट्रेड होता तो अनालिसिस केला डे 1 वर मॉर्निंगला आपण त्याच्यामध्ये बघितलं 1 तासावर 50च्या मूव्हिंग एव्हरेजवर आहे. 15 मिनिटावर तो 200च्या मूव्हिंग एव्हरेजवर होता. प्लस कॅन्डल फॉर्मेशन कुठलं? एक हॅमर बाइंग कॅन्डल फॉर्मेशन म्हणून या ठिकाणी रेंज आपण ट्रेड घेतला आणि हा फॉर शुअर होता की हा या रेजिस्टन्सला ब्रेक करेल. त्याचं रिझन असं होतं की ॲव्हरेज जो व्हॉल्यूम आहे तुम्ही जर बघत असाल ना केअरफुली हे बघा ॲव्हरेज व्हॉल्यूम जो आहे ॲव्हरेज व्हॉल्यूम पेक्षा हा आहे वरती. ही जी कॅन्डल बनलेली आहे हा जो व्हॉल्यूम बनलेला आहे या व्हॉल्यूम पेक्षा ॲव्हरेज व्हॉल्यूम पेक्षा मोठ्या कॅन्डलनी याचा व्हॉल्यूम ब्रेकआउट दिलेला आहे. काल जे व्हॉल्यूमचं आपण सेशन बघत होतो त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जर ब्रेकआउट जर फुल व्हॉल्यूमनी आहे तर तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेऊ शकता. पण ब्रेकआउटच्या अगोदरच ट्रेड होता. या ठिकाणी ट्रेड घेतला आणि एक 99 म्हणजे 509 ला इथे बुक केला. म्हणजे साधारण 14 ते 15 पॉईंट आपण याच्यामध्ये काढले. नो मॅटर किती क्वांटिटी होत्या, किती प्रॉफिट झालं नाही. बट कॅप्चर केला मूव्ह या ठिकाणी. आणि आपण इथे एक्झिट करण्याचं रिझन हेच होतं, की जर तुम्ही छोट्या टाईम फ्रेमवर बघाल, तर छोट्या टाईम फ्रेमला इथे मार्केटनी काय बनवलंय बघा. काय आहे? काय आहे? काय? हे दिसतंय ना? एम पॅटर्न. म्हणजे मला असं वाटत होतं, की एम पॅटर्न बनवल्यानंतर हा इथून खाली येईल. हा त्याचा शेवट झाला. म्हणून व्हेरी गुड. रेझिस्टन्स पण होता, एम पॅटर्न पण. म्हणून या ठिकाणी कुठेतरी 9ला आपण त्या ठिकाणी ट्रेडचं क्लोजिंग केलं. ओके. तर असे मी तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल दाखवू शकतो, जे डे टू डे मध्ये मी काम करतो. हे बघा, आता तुम्ही YouTubeवर व्हिडिओ सर्च करणार. आय नो मी कितीही सांगितलं ना, तरी तुम्ही YouTubeवर व्हिडिओ सर्च करणार. मी तुम्हाला सांगतो YouTubeवर सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. आज मी 50, 100 आणि 200 अशा मूव्हिंग एव्हरेजवर काम करतो. बट काही लोक 7, काही लोक 21, काही लोक 215, काही लोक म्हणजे नको त्या मूव्हिंग एव्हरेजवर काम करतात. पण मी मागच्या 3 ते 4 वर्षापासून याच 50 याच 3 मूव्हिंग एव्हरेजला मी काम करतोय. त्यामुळे मला याच्यावर कॉन्फिडंट आहे, की हा जो आहे मला रिझल्ट देतो आणि म्हणूनच मी तुम्हाला या गोष्टी शिकवतोय. त्यानंतर इथे बघा, हे जे कन्सोलिडेशन होते, हे पण कन्सोलिडेशन कुठे होतंय? 50 जवळ. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की मार्केटनी जर 50 मूव्हिंग एव्हरेज तोडला, तर तो 100ला ॲज अ रेझिस्टन्स बनतो. हे बघा 50 तोडला, 100ला रेझिस्टन्स बनला, वरती गेला. त्यानंतर पुन्हा आला, 100ला तोडला. 100 मूव्हिंग एव्हरेजला तोडल्यानंतर तो काय येतो? इथे 200 जवळ टच करायला येतो. तर हे सेम प्रोसिजर इथे झाली. अजून बघा, या पण प्लॅटफॉर्मला बघा. हे बघा, मार्केटची गडबड जी आहे म्हणजे मार्केट काही ना काही नाटक करायला सुरुवात करतो. ते जे नाटक आहे ते मूव्हिंग एव्हरेजच्या जवळपास करायला सुरुवात करतो. इथे मूव्हिंग एव्हरेज आहे, इथेच सुरुवात करतो. इथे ट्रेड घ्यायचा कसा हे डिपेंड आहे तुमच्या प्रॅक्टिसवर. ना येस, येस. मूव्हिंग एव्हरेज वर्किंग ऑन MT5 ऑल्सो. ऑल द प्लॅटफॉर्म, ऑल प्लॅटफॉर्म. इनफॅक्ट तुम्ही मूव्हिंग एव्हरेज प्रत्येक प्लॅटफॉर्मला करू शकता यूज. इथे बघा मी काही स्टॉक तुमच्यासाठी काढून ठेवले इथे. स्टॉक मार्केट सुद्धा ते मध्ये सुद्धा ते वर्किंग करते. हे बघा. मार्केटची गडबड सुरू झाली. कुठे गडबड सुरू झाली? हा एक सपोर्ट आहे. हा 200चा मूव्हिंग एव्हरेज आहे आणि मार्केटची गडबड या ठिकाणी सुरू झाली. इथे पण माझा ट्रेड होता. पण असं काही परफेक्ट असं या ठिकाणी काहीच मिळालं नाहीये. मार्केट इथे 7 झालं. हा पण सपोर्ट होता. आय वॉज वेटिंग या ठिकाणी काहीतरी बाइंग प्रेशरवाली कॅन्डल बनेल. पण इथे काहीच बनलं नाही. हा मूव्हिंग एव्हरेज आहे. आणि इथून असं वरती गेला असता तर एक चांगल्या प्रकारे एक ट्रेड आपल्याला मिळाला असता इथे. त्यानंतर हा पण बघा, चंबल फर्टिलायझर सुद्धा ही गडबड जी चालू आहे कुठे चालू आहे? 50 मूव्हिंग एव्हरेज पर्यंत. म्हणजे मार्केट काय आहे? एक अप ट्रेंडमध्ये कंटिन्यू चाललेलं आहे. म्हणजे मार्केट वरतून खाली आलं तर मूव्हिंग एव्हरेज ॲज अ सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट त्याची डायरेक्शन कंटिन्यू करते. म्हणजे मार्केट प्रत्येक वेळेस एक मूव्हिंग एव्हरेजला टच करण्यासाठी येतोच येतो. आपल्याला फक्त ते प्रॉपर पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कॅन्डल स्टिक जर भेटली तर तिथे आपण घेऊ शकतो. See, इथून कट केला 50ला, इथे आला 100ला आणि काय फॉर्मेशन केलं? एक हॅमर फॉर्मेशन केलं.
हॅमरचा लो जो आहे तो माझा काय असेल आणि इथून जास्त नाही पण 7 पॉईंट दिले. 7 पॉईंट पण खूप असतात. खूप 7 पॉईंट पण खूप जास्त आहे. आणि हॅमरला खाली गेला, परत इथून वरती गेला. हा जो लो आहे हा ब्रेक केला नाही. हॅमरचा लो ब्रेक केलेला नाही. ओके. टेक महिंद्रा पण बघा. हे सगळे मी तुम्हाला 1 तासाच्या टाइम फ्रेमवर सांगतो. जे 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 मी बघितले ज्याच्यावर माझे ट्रेड होते. हा ट्रेड मिस झाला. कारण की त्या ट्रेडमध्ये फंड अडकलेला होता. ही पण बघा मूव्हिंग एव्हरेज, त्यानंतर अशी एक कॅन्डल आणि तिथून मार्केट गेलं वरती. जर व्हॉल्यूम चेक केला तर व्हॉल्यूमही चांगला असू शकतो. येस, व्हॉल्यूम इज ॲव्हरेज. जो व्हॉल्यूम आहे काल तुम्हाला शिकवलं, ॲव्हरेज व्हॉल्यूमपेक्षा व्हॉल्यूम जो आहे तो चांगला आहे त्या ठिकाणी. त्यामुळे तो इथून वरती गेला. क्लिअर? तर अशा प्रकारे आपण ट्रेड कन्फर्मेशन करण्यासाठी जो आहे तो इंडिकेटरचा वापर करतो. जसं मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं. ओके. तो तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला जे आहे ते मूव्हिंग एव्हरेजचं एक कॉन्फिडन्स तयार होईल. अभ्यास करताना कसं करायचं मूव्हिंग एव्हरेज ऑन ऑन करा इथे मूव्हिंग एव्हरेज. त्यानंतर जसं काल आपण शिकलो होतो, स्टॉक्स लिस्ट सगळी काढा. फॉरेक्समध्ये असेल तर फॉरेक्समध्ये काढा. स्टॉक्समध्ये असेल तर स्टॉक्समध्ये काढा. असं इथे बघून घ्यायचे. है ना? असं बघितले. त्यानंतर फक्त तुम्ही एक डाउन साइडचं बटन दाबत चला. आता बघा. आता तुम्ही मला इथे सांगणार, याला जर मला बाईंग घ्यायची, तर याने या ठिकाणी मूव्हिंग एव्हरेजला जर आला हा हॅव्हल्स जो स्टॉक आहे हा मूव्हिंग एव्हरेजला आला आणि जर बाईंग प्रेशरवाली कॅन्डल बनली तर मूव्हिंग एव्हरेजच्या खाली माझा स्टॉप लॉस असेल. तिथून पुढे मला एक हे असेल अपॉर्च्युनिटी मिळेल इंट्राडे साठी. बघणार कोणी आहे का? आता हे हा एक वरती गेला नाही. असं कंटिन्यू चेक करा. कंटिन्यू चेक करा. बिर्ला सॉफ्ट हा पण एक मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ जो आहे इथे बनवला. अशा जर कॅन्डल तुम्हाला बनवल्या मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ, तर तुम्ही या ठिकाणी बाईंग आणि सेलिंग करू शकता. जसं मार्केट वरती आहे, ही ट्रेंड लाईन पण आली, मूव्हिंग एव्हरेज पण आला. आय कॅन हॅव अ ट्रेड ऑन बाय साइड. सेलिंग, इथे सेलिंगचा ट्रेड बनू शकतो. मूव्हिंग एव्हरेजला ॲज अ रिजेक्शन मिळालं या ठिकाणी, तर आपल्याला सेलिंगचा जो ट्रेड आहे तो मिळू शकतो इथून. इथून सेलिंगचा ट्रेड मिळू शकतो. फक्त असं अनालिसिस करायचं. हे पण बघा. पीएफसी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन गडबड चालू आहे. कुठे 200 मूव्हिंग एव्हरेजच्या इथे. तर याला वरती जायचं की खाली यायचं अजून काही कन्फर्मेशन झालं नाहीये बायर आणि सेलरचं. आपण बघा. तुम्ही सांगा मला चंबल फर्टिलायझरचे काय एक्सपेक्टेड आहे तुम्हाला? हा असं बनू शकतो ना? म्हणजे जर आपण ठरवलं तर असं बनू शकतो ना? असं डब्ल्यू. जर इथे उद्या टुमॉरो जर उद्यासाठी जर या ठिकाणी अशी बाईंग प्रेशरवाली कुठलीही कॅन्डल बनली, सिंगल किंवा अशी एक डबल कुठलीही बाईंग प्रेशरवाली कॅन्डल बनली, तर वी कॅन थिंक अबाउट बाय ट्रेड. का बाय ट्रेड? एक तर सगळ्यात अगोदर हा एक अप ट्रेंडमध्ये आहे. का अप ट्रेंडमध्ये आहे? प्राइस वरती, मूव्हिंग एव्हरेज खाली. अप ट्रेंडमध्ये आहे. हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट, हा जर वरतून खाली आलाय तर हा जो आहे 50च्या मूव्हिंग एव्हरेज जवळ गडबड करायला सुरुवात केली. गडबड इन द सेन्स, सी हिअर कॅन्डल, सी द कॅन्डल. You cannot have right prediction either buyer are win or seller are win. Why? Because all the candle are closing in between zone. या दोघही कॅन्डल ज्या आहेत त्या मधल्या झोन मध्ये अशा क्लोज होत आहेत. बी झोन मध्ये. सी या तिघही कॅन्डल बघा बी झोन मध्ये. काही प्रॉपर कन्फर्मेशन मला मिळत नाहीये. त्यामुळे मी कन्फर्म अजून नाहीये. जर उद्या याने असं या ठिकाणी जर बाईंग कन्फर्मेशन दिलं, यू कॅन वॉच दिस ट्रेड टुमॉरो. इथे असं दिलं तर मी या ठिकाणी एक ट्रेड घेऊ शकतो त्याचा. हे 2 कन्फर्मेशन झालं. पहिला मार्केट अप आहे, दुसरं मूव्हिंग एव्हरेज जवळ आहे आणि हा पण एक सपोर्ट पण आहे ना, इथे सपोर्ट पण आहे. तिसरं सपोर्ट आहे आणि फोर्थ जर उद्या सकाळी उठल्यानंतर काही अशी बुलिश प्रेशरवाली कॅन्डल मिळाली तर आपण या ठिकाणी एक बाईंगचा ट्रेड इनिशिएट करू शकतो. ऑलराईट. तर हा जो आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतो. डब्ल्यू पॅटर्न आहे आणि RSI डायव्हर्जन्स नाहीये एवढा, बट डब्ल्यू पॅटर्न आहे. सो आय थिंक वी कॅन स्टॉप हिअर फॉर मूव्हिंग एव्हरेज अँड प्रॅक्टिस करा. काही डाउट्स असेल तर इथे डायरेक्टली तुम्ही विचारू